स्वप्नीला स्ट्राईकला स्वप्नीला स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला चालतंय. श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 आणि ओम साई गलमेवाडी या दोन संघादरम्यान ही लढत त्रिमूर्ती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा बी सूर्यकांत गमरे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. घेऊन येतोय नेक्स्ट लढतीकडे. मॅच ऑन. पहिला गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी रुपेश स्ट्राईकवर, स्वप्नील स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला अजय. पहिल्या बॉलवर प्रहार आणि पंचांचा निर्णय येईल. वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. लाजवाब पहिला क्लिअर केला. इनफिल्ड चा फटका, इनफिल्ड क्लिअर केलं आणि चौकार पाहायला मिळतोय. लाजवाब पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलं. इरादे स्पष्ट केलेत स्वप्नीलने. ही मॅच मला जिंकायची आहे, कारण मी असं म्हणेन एक सामना जिंकून हे दोन्ही संघ एकामेकासमोर आहेत. नक्कीच फाईट देतील एकामेकाला. पुढचा बॉल फुल टॉस. मेजवानी संडेची. बॅड लक. बॉल रिटर्न आलाय बाउन्स झाल्यानंतर. 2 धावा जरूर झाल्या असत्या, वेळ होता, परंतु इथे अजयनी थांबवलंय. स्ट्राईकवर आता अजयला पाहण्यात येईल, कारण एकच धाव मिळाले. एका धावीनंतर 5 या आकड्यावर धावसंख्या. गलमेवाडी, ओम साई गलमेवाडी हा संघ बॅटिंग करताना. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न करून सर्कलच्या आतमध्ये इथे झेल टिपला जातोय. कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात आणि तो झेल घेतल्यानंतर मात्र पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे 5. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ अंतर्गत त्रिमूर्ती क्रिकेट क्लब सलतेवाडी आयोजित त्रिमूर्ती चषक 2025 आपण पाहतोय, ऐकतोय. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय, ऐकतोय. गेली 2 दिवस, अर्थातच कालचा पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. आणि या स्पर्धेला खरी रंगत आले ती आज, कारण आज मोठमोठे संघ, ताकदवर संघ एकामेकासमोर लढत देत आहेत. एकाला कोणाला तरी पराजयाच्या छायेत जावं लागतंय आणि एक संघ मात्र नक्कीच पुढच्या फेरीत दाखल होतोय. नवीन बॅटर निलेश. हा बॉल पंचांचा वाईड इशारा येतोय, कारण उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर बॉल पिच झाल्यानंतर लाईन जी आहे ती लाईन आपण बघतोय की एक लाईन आखून दिलेली असते उजव्या इष्टीच्या थोडीशी बाहेर आणि डाव्या इष्टीच्या थोडी बाहेर. परंतु काही नियम असे आहेत की डाव्या इष्टीच्या थोडासा बाहेर गेला तरी वाईड दिला जातो. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न. बॉल शेवटपर्यंत रीड जरूर झाला, रीड केला फलंदाजाने, परंतु बॉल एज बॅटला लागल्यानंतर मागे जातोय. कोणती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल. बॅड लक आहे. मी म्हणेन ओपन ग्राउंड असेल दीपक सर तर, नितीन सर तर यावेळेला चौकार पाहायला मिळाला असा. फटका चांगला यावेळेला, मात्र मोठा फटका. अडथळा जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे 2 धावा जरूर घेतल्या जात आहेत. 2 वेळा इथे 2 चौकार वाचलेले आहेत. नशिबाची साथ लाभले ते मी असं म्हणेन की मस्करवाडी नंबर 1 या संघाला, परंतु बॅड लक म्हणावं लागेल ते गलमेवाडी संघाचं. कारण अडथळे आहेत, नैसर्गिक अडथळे आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्याला मात्र सामोरं जावं लागते ते गलमेवाडी संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या आहे धावफलकावर 8. लेफ्ट हँड गोलंदाज. यावेळेला बॉल कुठे जाईल तर व्यासपीठाला सलामी द्यायला 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार. निलेशच्या बॅट मधून हा तडाखा पाहायला मिळाला. धावसंख्या आहे आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 14. बघा 14 धावा म्हणजेच दुहेरी अंकामध्ये जेव्हा एखादा संघ पोहोचतो सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये, मनोबल नक्कीच वाढलं असेल गलमेवाडी संघाच्या फलंदाजांचं.
कधी कधी कोण कोण तो बॉल तिथं वाईट लिहितो पुढच्या आमच्या समालोचनाचा कणा ज्याला आम्ही समजतो ते आमचे गुणलेखक असतात आणि गुणलेखक कोण आहे तर नितीन पवार अगदी परफेक्ट ॲनालिसिस आमच्यापर्यंत पोचवतोय आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय आणि या लाईव्हच्या माध्यमातून आमचे अपडेट करणारे दीपक जाधव सर सुद्धा आहेत. नक्कीच या दोघांचा आम्ही खरोखर मनापासून आभार व्यक्त करतोय आणि येऊया पुढच्या या षटकामध्ये. फटका चुकलाय. येस, कारण चुकला असं का म्हणालो, हवेत खूप वेळ बॉल होता, बॉल खाली फिल्डर तैनात आणि इथे परतावा लागेल स्वप्नीलला सुद्धा. अजय बाद झाला, त्यानंतर स्वप्नील सुद्धा बाद झाला. 2 फलंदाज 14 या आकड्यावर आपण पाहतोय फलंदाज बाद झालेले आहेत, म्हणजे 14 धावसंख्या आहेत गलमावडी संघाची. सुरुवात चांगली गेली पहिल्या षटकामध्ये, परंतु तदनंतर मात्र 2 फलंदाज आपण पाहतोय त्यासाठी त्यांना बाद व्हावं लागले. 14 धावा जरूर धावफलकावर आहेत, परंतु इथे नवीन बॅटर दुर्गेश व्हाईस कॅप्टन या संघाचे, गलमेवाडी संघाचा व्हाईस कॅप्टन आहे. जबाबदारी असेल, एक स्टँड दिलं गेलं पाहिजे, एक भागीदारी रचली गेली पाहिजे. हो, या वेळेला मात्र मोठा फटका हवेत आहे. सूरज येतोय, झेल खाली सूरज ढेल टिपतोय आणि बाद व्हावं लागतंय. बॅक टू बॅक दुसरा हादरा. दुसऱ्या गोलंदाज सूरज आहे, परंतु सूरज वालके हा गोलंदाज आहे आणि सूरज मस्कर हा फिल्डर होता. कारण सूरज दोन्ही आहेत, कारण गोलंदाज करणारा सूरज होता, परंतु तिसरा सूरज आमच्या डोक्यावर आहे. बरोबर अगदी आमच्या डोक्यावर आता, कारण तळपचा सूर्य वरती जरी असला तरी इथे 2 सूरज जे आहेत ते मात्र तळपले त्या मैदानात आणि नक्कीच चांगली कामगिरी करतायत आपल्या संघासाठी. इथे धावसंख्या आहे 14. हॅट्रिकचा चान्स आहे. फटका चांगला, हॅट्रिक नाही तर सरळ तमा न बाळगता फेकून दिलंय लॉंगॉनच्या डोक्यावरून. षटकार. साईराज याच्या बॅट मधून हा तडाखा पाहिला. खरं म्हणजे कॅप्टन बाद झाला स्वप्नील, नंतर दुर्गेश आला होता व्हाईस कॅप्टन. दोघांनी निराशा केली असे मी म्हणेन, परंतु सूरज आला, हॅट्रिकचा बॉल होता, त्याची तमा न बाळगता सरळ फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. षटकार. धावसंख्या आहे तब्बल 20 या आकड्यावर. साईराज माफ करा, तर साईराज यावेळेला मात्र चमकतोय आणि त्याने पहिल्या बॉलवर एक मोठी हिट, बिग हिट, षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि संघाला मात्र सुस्थितीत नेऊन ठेवलंय, ते म्हणजेच 20 या आकड्यावर. मी विनंती करेन, ते प्रेक्षक बसलेत त्या लेग साईडला, प्लीज अंपायरच्या मागे त्यांनी जरा साईडला व्हायचंय. बॉल चांगला आहे, बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर पिच झाल्यानंतर मात्र लाईनच्या आतमध्ये होता, डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय असं मी म्हणेन सूरज वालकेने. चला प्लीज, विनंती आहे खेळाडू, तुम्ही सुद्धा बसलात सर प्लीज. हे कोणत्या संघाचे खेळाडू आहे? डान्सिंग डाऊन द विकेट, लांबलचक षटकार, लाजवाब हिट, लाजवाब फटका. अगदी पोझिशन घेतली बघा, फुटवर्कचा वापर केला या फलंदाजाने. डान्सिंग डाऊन द विकेट, आपलं पॉपिंग क्रीज च्या बाहेर आला आणि रिप्लाय मध्ये पाहिलात काय परफेक्ट जज केला हा बॉल. अगदी मिडल ऑफ द बॅट हा बॉल आणि 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 26. सूरज महागडा ठरतोय. बसून फटका, उडगुटणे टेक, तमाशा टेक आणि चौकार. षटकारानंतर चौकार. लाजवाब फटकेबाजी साईराजची. बघा, साईराज म्हटलं की साईराज बहुतुले या गोलंदाजाची आठवण येते. मुंबईचं प्रतिनिधित्व केलं त्या गोलंदाजाने, लेग ब्रेक करायचा उजव्या हाताने आणि फलंदाजी सुद्धा वेळ पडल्यास तो करायचा आणि अष्टपैलू खेळाडू होता. परंतु मी विनंती करतोय प्लीज, जे आमच्या बरोबर समोर प्रेक्षक आहेत, आपल्याला विनंती आहे आपण तिथून उठायचं आहे प्लीज. सर आपण जे बसला तिथून उठा,
कारण बॉल जरी तिथे गेला लागला तरी धावून काढायच्या रन्स आहेत, त्यामुळं तिथे डिस्टर्ब होईल. प्लीज सर, प्लीज ज्यांच्या हातात बॅट आहे प्लीज सर. साई प्लीज त्यांना सांग, प्लीज जरा वरती. हा, थँक्यू, थँक्यू सो मच. प्रेक्षक मायबाप तुम्ही आहात, नक्कीच आमच्या विनंतीला मान देत आहे, त्याबद्दल धन्यवाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसरं षटक हाताळण्यासाठी अक्षय गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर. निलेश स्ट्राईकवर आहे. आडेवेळ दुर्गेश, मात्र दुर्गेशने यावेळेला 2 षटकार 1 चौकार. साईराज माफ करा, साईराज याने 2 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. नक्कीच आपले इरादे स्पष्ट केले. धावसंख्या आहे धावफलकावर सध्या आपण पाहिली तर तब्बल 30 या आकड्यावर. अक्षयचा बॉल यावेळेला काय फटका सजवलाय, लाजवाब लाजवाब, अति उत्तुंग षटकार मी म्हणेन, गगनाला भिडणारा षटकार. आणि अक्षय मात्र या दुसऱ्या बॉलवर षटकार खातोय. निलेशच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळाला. साईराज तर धमाके या मैदानामध्ये मारतोय. जरी फटके हे आपण दिवाळीमध्ये आपण फटाके वाजवतो, ते दिवाळी नसली तरी इथे मैदानामध्ये या त्रिमूर्ती चषक 2025 मध्ये या बॅट आणि बॉलच्या मधून येत आहेत. अर्थातच साऊंड इथपर्यंत येतोय, इथपर्यंत आवाज येतोय, एवढ्या मोठ्याने हल्ले चढवले जात आहेत. अर्थात साईराज आणि त्याच्या जोडीला असलेला निलेश. धावसंख्या आहे 36. पुढचा बॉल, बॉल चांगला. या वेळेला अशी बॉल टाकणं गरजेचं आहे. असे तुम्हाला बॉल टाकावाच लागतील, कारण ज्या पद्धतीने गलमेवाडीचा संघ जो आक्रमण चढवतोय, सुरुवातीला जरी कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन लवकर स्वस्तात परतले, परंतु तदनंतर मात्र साईराजने मात्र कमाल केली. या वेळेला सूरजचा हा चांगला बॉल, अक्षयचा चांगला बॉल निलेशसाठी. अक्षय गोलंदाजी मार्कवर आणि त्याचा हा चांगला बॉल. चांगली 2 बॉलची फेक केले, दोन्ही डॉट बॉल पाहायला मिळाले. गोलंदाजी चांगली करतोय. 4 बॉलमध्ये 3 डॉट टाकले ते म्हणजेच अक्षयने, परंतु 1 षटकार जरूर लगावलाय. उजव्या इष्टीच्या बाहेर पिच झाल्यानंतर पंचांनी सांगितलं हा वाईड बॉल आहे. तुम्हाला अशी खराब गोलंदाजी करणं थांबावं लागेल, कारण तुम्हाला चांगली गोलंदाजी करावं, लाईन लेंथवर आणि पिचिंग सुद्धा चांगली करावं लागेल, कारण समोर आक्रमण चढवले जात आहेत. निलेशच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार पाहायला मिळाले, साईराजच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार पाहायला मिळाले. ऑन साईडला हा बॉल जरूर आलाय. फिल्डर तैनात आहे, फील्ड केले, फेक करेपर्यंत 1 धाव जरूर घेतली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आहे आता मात्र 38 या आकड्यावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षयचा शेवटचा बॉल असेल. स्ट्राईकवर यावेळेला मात्र साईराज येईल. साईराजच्या 4 बॉलमध्ये 16 धावा कुटलेल्या आहेत साईराजने. हो, चांगला बॉल, चांगला बॉल. आणि इथे साईराजला परतावं लागतंय. स्टंपिंग केलंय. यष्टनच्या मागे मात्र कीपर अगदी बी म्हणेन जशी एखाद्या बिल्डिंग ची रखवाली करणारा जसा वॉचमॅन असो, तसा मात्र तो वॉचमॅनच्या स्वरूपात तयार होता. थोडीशी चूक केली, थोडासा पॉपिंग क्रीच्या बाहेर होता साईराज आणि बरोबर त्याला यष्टीचित केलं. नवीन बॅटर विक्रम आणि गोलंदाजीसाठी विक्रांत. विक्रांत गोलंदाजी मार्कवर 4थं षटक हाताळण्यासाठी. 3 षटकांचा खेळ ते संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे तब्बल 38. शेवटचं षटक आहे, निर्णायक षटक असेल. या षटकातला हा पहिला बॉल इथे डॉट आहे. चांगला बॉल. 38 धावा. टार्गेट 50 असेल का? 50चा मनसुबा जरूर असेल गलमेवाडी संघाचा. पुढचा बॉल विक्रांतचा हा फुलटॉस बॉल. रेवरची मेजबानी.
आणि षटकार पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. पहिला बॉल चांगला टाकला, त्यानंतर फुलटॉस जर तुम्ही दिला तर शेवटचं स्लॉग ओव्हर आहे, शेवटची ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे, तयारीतच असतो फलंदाज, त्यांनी त्याचं काम केलंय. निलेश 10 बॉलमध्ये तब्बल 21 धावा त्यांनी कुटलेले आहेत. नितीन पवार आम्हाला नक्कीच अपडेट देत आहेत. यावेळेला बॉल खोलवर टप्प्याचा उजव्या एसटीच्या बाहेर होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे शॉट मिड ऑफला फिल्डर तैनात होता, त्यांनी मात्र स्टॉप केला बॉल. रन्स घेतली नाहीये, कारण निलेशला माहीत आहे की पुढचे जे 3 बॉल उरलेले आहेत त्याला फिनिश कसं करायचं हाच त्याचा मनसुबा असेल. यस, आणि म्हणूनच त्यांनी स्ट्राईक घेतली नव्हती, सोडली नव्हती, तर यावेळेला स्ट्राईक त्यासाठीच घेतली. दुसऱ्या धावेसाठी डिमांड केलं जाईल आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फिल्डरनी सूरज होता बघा फिल्डिंगला, त्याने फिल्डिंग ऑन साईडला डीपला तैनात होता, तो फिल्डिंग चांगली करतोय, परंतु इथे सपोर्ट देत नाही तो म्हणजे गोलंदाज. खरं म्हणजे गोलंदाज सुद्धा फॉलो थ्रो मध्ये त्याला पिकअप करणं बॉल खूप कठीण असा, अवघड असा, आणि त्यामुळेच तो थोडासा फ्लमिंग झाला. यावेळेला बॉल चांगला आहे, खोलवर टप्प्याचा उजव्या एसटीच्या बाहेर बॉल. बघा असे बॉल आहे ना, त्या बॉलला मात्र प्रत्युत्तर नसतं, कारण कित्येक वेळा आपण पाहतोय ऑफ साईडला जे वाईडिश पॉईंट जर पाहिलं तर तिथे मात्र डीचं घोषित क्षेत्र आहे किंवा फ्लाइंग स्लिप गली हे जे क्षेत्र आहे ते मात्र डीचं आहे. परंतु यावेळेला मात्र शेवटच्या बॉलवर इथे विकेट मिळते आणि बघता बघता 4थ्या विकेटचं पतन. निलेश बाद होतोय आणि निलेशची खेळी इथे संपुष्टात आल्यानंतर पहिली इनिंग सुद्धा इथे संपुष्टात आले. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे धाव फलकावर तब्बल 47. 46 धावा खऱ्या म्हणजे आहेत धाव फलकावर. 47 धावांचं टार्गेट सेट केलंय, परंतु मी असं म्हणेन की जवळजवळ 12च्या सरासरी, 11:15च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. त्या म्हणजेच श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 या संघाला. परंतु त्यांचे सुद्धा प्लेयर्स, त्यांचे जे बॅटर आहेत ते नक्कीच हे लक्ष त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतील यात शंका नाही आहे. परंतु सध्या जर विचार केला तर गलमेवाडीचे गोलंदाज सुद्धा तयारीत असतील की डिपेंड त्यांना कसं करायचं मस्करवाडी नंबर 1 संघाला. याचं सुद्धा त्यांनी गणित किंवा त्याचा आढावा डगआउटमध्ये जरूर घेतला असेल. संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी नेक्स्ट मॅचसाठी मी अनाऊन्स करतोय. संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी आणि श्री स्वामी समर्थ लोटलेवाडी. मी विनंती करतोय दोन्ही संघनायकांनी चला लवकरात लवकर आमच्या टॉस का बॉसच्या मंचावर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे, कारण मी सकाळपासून हीच सूचना तुम्हाला वारंवार सांगतोय. जशी मॅच चालू असते एखादी, आता ही मॅच जी चालू आहे या मॅचचा जो पहिला जे सत्र आहे, पहिली जी इनिंग्स आहे, जशी संपुष्टात येते तशी लगेचच तुम्ही खरं म्हणजे आलं पाहिजे स्वतःहून. आम्हाला अनाउन्समेंट करायची गरज पडली नाही पाहिजे, कारण आपण आता सातत्याने आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि ते तुम्हाला माहीतच असतं की आपण मधल्या ब्रेकमध्ये, मधल्या इनिंग्समध्ये आपण नाणेफेकीचा कॉल करत असतो. प्लीज लवकरात लवकर. श्रीकांत आपल्याला विनंती करतोय, आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. मी विनंती करतोय नितीन सलते सर, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. परंतु श्रीकांत चला लवकर जा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. श्रीकांत थांबू नका, वेळ नाहीये, कारण या मधल्या वेळेत आपण नाणेफेकीचा कॉल करत असतो. 2 बॅटर तयार. येऊया मैदानाच्या आत. पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्रासाठी आपण पाहणार आहोत. 47 धावांचं टार्गेट सेट केलंय मस्करवाडी नंबर 1 या संघाला आणि ते मात्र टार्गेट घेऊन उतरलेले 2 सलामीवीर, 2 बॅटर मैदानाच्या आत. रुपेश आणि त्याच्या जोडीला सूरज. अजय गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल
पहिला बॉल काय तर डॉट आलेला आहे. पुढचा बॉल पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक. मोठा प्रयत्न झाला इथे हिट करण्याचा, परंतु बॉल जातो यष्ट्यांच्या मागे आणि इथे बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. म्हणजे अकाउंट ओपन झाले ते अवांतर या बायच्या स्वरूपात. फटका चांगला आहे, पोझिशन बनवली, वन बाउंस सीमारेच्या पलीकडे येईल, चौकार. लाजवाब फटकेबाजी. आता मात्र अशीच पवित्रा त्यांना अवलंबला गेला पाहिजे, कारण जवळजवळ 47 धावा करावयाच्या आहेत. म्हणजे 11:15च्या सरासरीने इथे 4 षटकांमध्ये त्या धावा करावयाच्या आहेत. अशा वेळेला असे फटके येणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये ॲडव्हान्टेज असतो फलंदाजीला आणि फलंदाज करणाऱ्या दोन्ही बॅटरना, कारण सर्कलच्या आतमध्ये सर्व खेळाडू तैनात असतात. 2 फक्त खेळाडू जे आहेत ते सर्कलच्या बाहेर असतात आणि त्यातला एक आपण जर पाहिला तर लॉंगॉलला तैनात आहे आणि एक डीप मिड विकेटला तैनात आहे फिल्डर. आणि बाकीचे जर पाहिले तर एक पॉइंटला आहे, एक कव्हर पॉइंटला आहे, एक कव्हर्स, एक मिड ऑफ आहे. कारण फिल्डिंग मध्ये थोडीशी आपण पाहतोय बदलाव करण्यात येतोय. एक मिड ऑन, एक शॉर्ट मिड विकेट आणि स्पेअर लेग अशी फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय. पुण्याच्या एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे बॉल मात्र चांगला होता. बॉल यष्ट्यांच्या वरून निघून गेला आहे, कारण शेफल झाला, बॅटर थोडासा पुढे आला, खरं म्हणजे त्याला लेगला घ्यायचा होता हा बॉल, परंतु बॉल मिस होतोय आणि डॉट बॉल. तसाच बॉल, परंतु यावेळेला मात्र पंचांनी आपले दोन्ही पंख मी म्हणेन फैलावलेत आणि सांगितलंय हा येस वाईड बॉल, त्यामुळे एक धाव ऍड होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्याचा सुद्धा चान्स मिळाला अंपायर सिंग यांना. यावेळेला बॉल हवेत आहे, परंतु काय घडेल, फिल्डर पोहोचण्याच्या आत बॉल फरार होतोय, चौकार. 10 धावा. बॉल झालेत 5 बॉल मध्ये 10 धावा जरी खर्च जमा केल्यात ते म्हणजेच मस्करवाडी नंबर 1 या संघाच्या बॅटरनी. डाव्या एसीच्या पुन्नच्या बाहेर बॉल वाईडचा इशारा, एक धाव ऍड होईल अवांतराच्या स्वरूपात. 11 या आकड्यावर धावसंख्या, बिनबाद 11. शेवटचा बॉल, मोठा फटका, मोठा स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. आवाक्या बाहेर फिल्डरच्या. अडथळे या मैदानामध्ये जरूर आहेत, परंतु इथे त्या अडथळ्यांना सुद्धा पार करावा लागेल आणि येतोय वन बाउंस सीमारेच्या पलीकडे चौकार. 4 धावेनंतर तब्बल 15 या आकड्यावर धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. जशास तसं उत्तर आहे. 14 धावा केल्या होत्या त्या गलमेवाडी संघाने प्रथमतः बॅटिंग करताना, परंतु त्यांना उत्तर देताना मस्करवाडी नंबर 1 या त्यांच्या बॅटरनी थोडीच तोड उत्तर दिले असं मी म्हणेन. 15 धावा धावफलकावर. दुसरे षटक हाताळण्यासाठी निलेश गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर रुपेश. हाफ ट्रॅकरचा हा बॉल अखूट टप्प्याचा बाउन्स घेतलेला, परंतु डाव्या एशीच्या खूपच बाहेर बॉल. पंचांनी सांगितलंय दिशाहीन गोलंदाजी केली तर मी तुम्हाला दंडित करेन आणि दंडित केलं गेलंय. एक बाउन्स सांगितलं, वॉर्निंग दिले, एक बाउन्स चालेल, परंतु नंतर जर बाउन्स केला तर मग तुम्हाला पनिशमेंट द्यावाच लागेल. यावेळेला मोठा फटका येतोय, बघ्याची भूमिका, प्लेयरच्या मस्तकावर दस्तक, षटकार. एकवीस धावा. फलंदाजी चांगली करतोय रुपेश, कारण रुपेशला खरं म्हणजे सूरजनी कमाल केली, त्यांनी 3 चौकार लगावले, परंतु तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा. करेक्शन झालंय, 21 नाही तर 22 धावा आहेत. आमच्या लेखकांनी लगेचच आमच्यापर्यंत अपडेट दिलंय. रन्स कंप्लीट असेल त्यामुळे 1 धाव जरूर मिळेल.
लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 23. 47 धावा करावयाच्या आहेत, परंतु सध्या ज्या गतीने धावा जमवलेल्या आहेत आणि ज्या सूझबूझ बारी मी म्हणेन दोन्ही फलंदाज करतायत रुपेश आणि सूरज, परंतु यावेळेला स्ट्राईकवर येईल रुपेश. सूरज होता यावेळेला स्ट्राईकवर आणि इथं पंचांचा निर्णय येईल वाईडचा. निलेश गोलंदाजी सातत्याने दिशाहीन करतोय, स्वैर मारा करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावा लागेल. फटका आपण पाहतोय गली रिजन मध्ये डीच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. 24 या आकड्यावर धावसंख्या असेल, 25 या आकड्यावर 25 या आकड्यावर धावसंख्या आहे. दुसरे षटक मार्गस्थ. निलेश पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. राऊंड विकेट मारा करतोय, परंतु यावेळेला काय घडलंय तर यशांच्या मागे थोडीशी चूक केली कीपरनी, परंतु त्याला सुद्धा मात्र नक्कीच सावरलंय त्यांनी त्या चुकीला. नाहीतर एक धाव घेण्यात दोन्ही बॅटर हे तत्पर होतेच. पुढचा बॉल निलेशचा. सूरजच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळतोय, परंतु हवेत बॉल आहे. प्रॉपर बॅटवर हा बॉल आला नाही. लांबी कमी, उंची जास्त आणि इथे सूरजची खेळी येते संपुष्टात. सूरज बॅक टू पॅव्हेलियन. 1 विकेट लॉस, 25 रन्स. फर्स्ट बिग ब्लो. पहिल्या मोठ्या विकेटचं पतन. सर विकेट अजून एक बॉल बाकी आहे, दुसरा म्हणजे 13 बॉल आहेत. घ्या ना, या पाहिजे तर करेन मी, असं काय नाही. म्हणजे थोडा वेळ करू शकतो ना, एक ओव्हर असं काय नाही. खायचं लगेच, वेळ झाली तर खायची. हा बॉल तेज तर्रार, परंतु दिशाहीन गोलंदाजी. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धाव मात्र एक जरूर ऍड होईल 26 या आकड्यावर. मग राजू कुलकर्णी एक विवेक राजन हे खेळाडू येऊन गेले इंडियन क्रिकेटमध्ये या स्वैर मारामुळेच, म्हणजे वेगवान गोलंदाजी करायचे. परंतु इथे फटका चांगला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव जरूर आले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, परंतु बॉल होईल फरार, येईल चौकार. धावा असतील धाव फलकावर तब्बल 30. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. येणाऱ्या 2 षटकांमध्ये 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 17 धावांची आवश्यकता. चर्चा याच गोष्टीची होती. धावा 30 30 12th मॅन आहे तुमचा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. प्लीज सकाळपासून थोडंसं आम्हाला विचलित केलं जातंय कित्येक खेळाडूंकडून. संदीप नवीन गोलंदाज. ओ काय फटका, लाजवाब. कॉपी बुक हा फटका पाहायला मिळाला. अगदी नटराज फटका, नटराज स्टाईल फटका पाहायला मिळाला, परंतु एका धावेसाठी कॉपी बुक स्टाईल फटका सजवला. बघा हे असे फटके ना कपिलदेव निखंज मारायचे. या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. काय झालंय, डॉट बॉल. 10 बॉल 16 धावांची आवश्यकता. 31 या आकड्यावर धावसंख्या सध्या आहे. मस्करवाडी डाव्या एसटीच्या बाहेर. वाईडचा इशारा. 1 धाव ऍड. 32 या आकड्यावर धावसंख्या. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 47 धावा करावायच्या आहेत. बघा तुमच्या जेव्हा अशा वेळेला तुमचा संघ तुम्ही फेस करत असता, तुमचा संघ, त्या गोलंदाजाने जरा थोडीशी गोलंदाजी चांगली करायला हव्या, नाहीतर हा ओहो
क्रिकेटचं मादक सौंदर्य, घुटना टेक आणि माझा सिक्सर देख. लाजवाब फटका, लाजवाब. अगदी अगदी देखना मादक सौंदर्य पाहायला मिळालं क्रिकेटमधलं. बघा कव्हर्समध्ये जेव्हा फटके येतात ना तेव्हा त्याला क्रिकेटचं मादक सौंदर्य तर बोललंच जातं, परंतु जर असे फटके जर पाहायला मिळाले ना तर नक्कीच प्रेक्षक मायबाप सुद्धा खुश असतील आणि त्यांचा संघ एवन की समालोचन करताना सुद्धा मजा येते असे फटके पाहायला. लाजवाब फटका. या षटकारानंतर धावसंख्या आहे 38. जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता. सेन्सेबल क्रिकेट फक्त पुश केला, चांगल्या बॉलला सन्मान देण्याचं काम सुद्धा या बॅटरनी केलंय. अर्थातच रुपेश. धावसंख्या 39. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता. नन्हे बच्चे जे छोटे मुलं आहेत प्लीज सर, एखादा बॉल जोरात आला सडनली लागू शकतो. फटका चांगला आहे, फिल्डर होता शॉर्ट मिड विकेटला, परंतु नाही. त्याच्या हातातून बॉल सुटल्यानंतर 2 धावेचा कॉल दिला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावीनंतर 41 या आकड्यावर धावसंख्या. तिसरं षटक संदीपचं तसं पाहायला गेलं तर महागडं ठरतंय, कारण त्याच्यामध्ये वाईट सुद्धा त्या पाहायला मिळाला आणि एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. म्हणजेच जिथे कंजूसी गोलंदाजी, जिथे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायला हवी होती तिथे मात्र रुपेशने चांगला समाचार घेतलाय, परंतु यावेळेला अगदी जिथे फिल्डर तैनात बरोबर त्याच्या हातामध्ये सूरज मस्कर हा बाद होतोय. परंतु इथे काय करायला हवं, थोडीशी कुठेतरी चूक, कुठेतरी घाई ही संकटात नेई किंवा संकटात नेऊन जाईल, घेऊन जाईल. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठेतरी सेन्सेबल क्रिकेट खेळावाच लागेल, कारण सध्या 3 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे 41. जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. रुपेशला मात्र स्ट्राईकवर पहा, येस त्याला आपण पाहतोय स्ट्राईकवर, कारण रुपेश ज्याच्या बॅटमधून 2 लाजवाब षटकार पाहायला मिळाले. दुर्गेश गोलंदाजीसाठी हो, दुर्गेचा हा चांगला बॉल इथे रुपेशला थांबवलंय मी असं म्हणेन, परंतु 5 येणाऱ्या 5 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. मागच्या सामन्यामध्ये याच दुर्गेशने 6 बॉलमध्ये 11 धावा हव्या होत्या, त्या 11 धावा त्यांनी डिपेंड केल्या, त्यांनी करून दिल्या नाही. नक्कीच मी म्हणेन इथे दुर्गेश तशी कमाल करेल का. 5 बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना इथे चांगला स्ट्रोक सजवलाय. बॅकअप आहे. मिड ऑफचा फिल्डर चूक करतोय, कारण इथे प्रत्येक बॉल तुम्हाला अडवला पाहिजे, तुम्हाला इथे स्टॉप करावाच लागेल. प्रत्येक खेळाडूला इथे 100% द्यावा लागेल आपल्या संघासाठी, तरच तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये तुम्ही प्रवेश करू शकता किंवा तुम्हाला नक्कीच जाता येईल. परंतु सध्या दुर्गेशचा पुढचा बॉल, 4 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल, पंचांनी सांगितलं येस इट इज कॉल फॉर, पंच देत आहेत वाईड. त्यामुळं इथे अंपायर नक्कीच त्यांची भूमिका पार पडताना अंपायर सिंग जिंकण्यासाठी. ओ यावेळेला झेल सोडला जातोय, खराब फिल्डिंगचा नमुना. यष्ट्यांच्या मागे अजय होता आणि अजयला माहित होतं जिथे धाव नव्हती, जिथे विकेट होती तिथे 1 धाव देतोय. आता धावसंख्या जर पाहिली तर 45 या आकड्यावर 45. 2 धावांची आवश्यकता येणाऱ्या 3 बॉलमध्ये. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. फक्त बघा प्लेसमेंट दिले, इथे धाव घेतली गेली. या फिल्डरला आता काय म्हणायचं, कारण अशा वेळेला फिल्डिंग तुम्ही मिस करताय जिथे तुम्हाला कुठेतरी मॅच मध्ये यायचं होतं. कारण इथे हा बॉल डॉट गेला असता किंवा इथे थ्रो वेस्टर्नकडे डायरेक्ट केली असती ना तर इथे धोका संभवला असता. तिन्ही बॉल त्याच्याकडे गेले, तिन्ही मिस केले. 1 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला पंचांचा इशारा येईल वाईडचा. मॅच समाप्त होते.
मॅच फिनिश होते, कारण स्कोर लेवल झाला होता आणि तदनंतर हा टाकलेला वाईड. मस्करवाडी नंबर 1 हा संघ इथे विजयी ठरतोय. गलमेवाडीचा संघ इथे